नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, तेव्हापासून आपण क्लास चालू केलेला आहे तेव्हापासून आपण फोरटक्स ब्लाउजची सगळी माहिती पाहिलेली आहे। म्हणजे त्यामध्ये आपण शिवण साहित्याची सुद्धा माहिती बघितलेली आहे। फोरटक्सच्या ब्लाउजचे पेपर पॅटर्न, बाही कटिंग, फोरटक्स ब्लाउजची कपड्यावरती कटिंग, त्यानंतर मशीनवरती शिलाई, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। त्यानंतर आता सध्या आपण चालू केलेला आहे कटोरी ब्लाउज। तर कटोरी ब्लाउजची आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आपल्या चॅनलवरती पाहिलेली आहे। त्यानंतर आपण वेगवेगळ्या साईजची कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे ते आपण या अगोदरच्या भागामध्ये बघितलेलं आहे। तर आजच्या भागामध्ये आपण जे आपण पेपर पॅटर्न बघितलेला आहे 36 साईजचं, त्याचीच आपण स्लीवची कटिंग करणार आहोत। आणि सोबतच जे पेपर पॅटर्न आपण तयार केलेला आहे म्हणजे बॉडी पार्टचं आहे, आहे त्यासोबतच स्लीवचं जे आहे ते दोन्ही वापरून आपण कटोरी ब्लाउज जे आहे ते कपड्यावरती कटिंग आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या साईजची कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे त्याची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे। जर तुम्हाला कटोरी वाढवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही डाऊट वाटत असतील तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा। आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण फोरटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग केलं होतं तर तेव्हा सुद्धा आपण बाहीचं कटिंग जे आहे ते बघितलं होतं। तर त्यामध्ये आपली बाहीची जी लांबी होती ती कमी होती, म्हणजे 6 इंचापेक्षा कमी होती, नॉर्मल स्लीव्ज होती। तर त्यामध्ये आपण काय चेंजेस केले होते आणि आता आपण या स्लीव्ज मध्ये काय चेंजेस करणार आहोत तर ते आपण डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या ज्या स्लीवचं उंची आहे ती आहे आपली 7.5 इंच। तरी 2 ते 3 इंचाची असते ती एकदम शॉर्ट स्लीव्ज असते। त्यानंतर 5 ते 6 इंचापर्यंत आपली नॉर्मल स्लीव्ज असते आणि 6 इंचापेक्षा मोठी 6 इंचापेक्षा जास्त जर स्लीव्ज असेल तर ते आपली लॉंग स्लीव्ज समजली जाते। तर त्यानंतर मग आपली लॉंग स्लीव्ज 3/4 स्लीव्ज आहे। त्यानंतर आपली चुडीदार स्लीव्ज असते। तर यानुसार स्लीवचं जे माप आहे ते बदलत असतं। तर आज आपण लॉंग स्लीवचं माप बघतोय, म्हणजे 6 पेक्षा मोठी स्लीव्ज आहे। तर स्लीवचं जे माप आहे ते आहे 7.5 इंच। आता आपण किती साईजची स्लीव्ज इथे कट करतोय तर ती आहे इथे 36 इंच। कारण ब्लाउजच्या छातीचं जे माप आहे ते आहे 9 इंच, 9 चौक झाले ते 36। तर ते 36 साईजचं माप आहे, मी 36 इथे लिहून घेतले। आणि बाहीची जी उंची आहे ती आहे 7.5 इंच आणि दंडघेर जो आहे तो आहे ते 5.5 इंच। तर मी इथे लिहून घेतले जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे माप कळेल आणि त्यामध्ये तुमच्या मापानुसार तुम्ही इथे चेंजेस करू शकता। तर इथे आपण आता बाहीची उंची प्लस 1 इंच टाकायचंय। तर बाहीची उंची आहे 7.5 इंच, तर मी ते 8.5 इंचावरती मार्किंग करतेय। तर ही जी बाही आहे आपण अस्तरची बाही इथे कटिंग करतोय। जर तुम्ही बिना अस्तरची बाही कटिंग करत असाल तर तुम्हाला अजून यामध्ये 1/2 इंच ते 1 इंच वाढवायचं आहे। म्हणजे जर 7.5 ची तुमची बाही आहे तर यामध्ये आपण जे स्टिचिंग मार्जिन आहे ते 1 इंच आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये मुडपायला पट्टी लागणार आहे। तर ती तुम्हाला अर्धा इंच असेल, 1/2 इंच असेल, ती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागानुसार जी आतमध्ये मुडपायची पट्टी असते ती कमी जास्त असते। तर असेल तर तुम्ही 1/2 इंच वाढवू शकता किंवा 1 इंच वाढवू शकता। म्हणजे पूर्ण जी बाहीची उंची आहे त्यामध्ये तुम्ही पूर्ण बाहीची उंची प्लस 2 इंच असं माप टाकू शकता। तर इथे अस्तरची आहे त्यामुळे मी 1 इंच ऍड केले। तर पुन्हा एकदा मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतेय। तर इथे आपण बाहीच्या उंचीनुसार माप टाकून घेतला आणि सरळ रेषा मारून घेतोय। आता बाहीची घडी किती आहे ते ठरवायचे। तर बाहीच्या घडीसाठी आपण ही जी बाजू आहे ही बंद बाजू आहे, ही बाजू आपली ओपन बाजू आहे। आता ओपन बाजूकडे आपल्याला बाहीच्या घडीचं माप टाकायचंय। तर बाहीची घडी कशी ठरवतात तर बाहीच्या घडीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा असतो। तर छाती पूर्ण आपली 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग झाला इथे 9 इंच। तर 9 इंचामधून आपल्याला इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे। जर तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलेला असेल तर तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे। जर शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच टाकलेलं असेल तर तुम्हाला पूर्ण छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे। तर तो कसा घ्यायचा आहे ते पाहूयात।
तर इथे मी या अगोदर जे पेपर कटिंग केलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं, ज्या मापाचं आपण इथे स्लीवचं कटिंग करतोय तो पॅटर्न मी इथे घेतलाय. इथे शिलाईचं जे मार्जिन आहे ती मी इथे ठेवलेलं आहे 1.5 इंच. त्यामुळे मी इथे घेणार आहे छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच. तर मी इथे 8.5 इंचावरती मार्किंग करते. तुम्ही पाहू शकता मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे आपण सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आता मी हा जो चौकोन इथे करून घेतलेला आहे, पण तरी एक प्रॉब्लेम येत असतो. म्हणजे जरी आपण छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच टाकलं तर बऱ्याच केसेसमध्ये हे जे माप आहे एकदम ॲक्युरेट भरतं. पण काही काही मापामध्ये काय होतं की हे जरी तुम्ही माप बरोबर टाकलं तर ती काढताना ॲक्युरेट भरते, पण जेव्हा तुम्ही जोडायला जाता तेव्हा बाहीची जी लांबी आहे म्हणजे मुंड्यातला भाग आहे तो आपला कमी भरतो, बाही जोडताना कमी पडत असते. तर त्याचा एक प्रॉब्लेम काय असतो की जेव्हा आपला हा भाग आहे मुंड्याचा हा जो भाग आहे तो भाग जरी ते आपला प्रत्येक बॉडी वाईज हा वेगळा असतो, त्यामुळे जर तो कमी जास्त तुमचा भरत असेल तर तुमचं हे जे माप आहे स्लीवचं ते सुद्धा चुकतं. तर त्यासाठी काय करायचं आपण की हा जो आपला पूर्ण भाग आहे आपल्याला शोल्डरच्या साईडने अर्धा इंच सोडून द्यायचा आहे. इथे मी अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. ओके, टेपच्या साह्याने बघूया. तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हा अर्धा इंच आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पूर्ण इथे आपल्याला फिटिंगच्या टोकापर्यंत सगळं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर मी 2 मिनिटं हा जो भाग आहे साईडला ठेवते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मोजतीये. तर यामध्ये आपल्या फिटिंगचं सुद्धा माप मोजायचंय. तर हे टोटल आहे इथे 10 इंच. तुम्ही पाहू शकता 10च्या रेषेवरती आपलं पूर्ण जे माप आहे ते भरते. तर हे अर्धा इंच आपण का सोडलंय तर हा जो आपण जेव्हा बाहीचं शोल्डर जोडतो तेव्हा हे शोल्डर आतमध्ये जात असतं. हा एवढा भाग ब्लाऊजच्या आतमध्ये जातो आणि तिथे आपल्याला बाहीचा जॉईंट येत नाही. बाही इथे आपली अखंडच असते, म्हणून हा अर्धा इंच आपण सोडून दिलाय. तर हे टोटल आपलं माप 10 इंच भरते. तर आता आपण इथे घडी टाकताना काय करायचं आहे, तर ही आपली बंद बाजू इकडच्या बाजूने आहे. तर इथे आपल्याला कॅप हाईट टाकायची इथे 3 इंच. इथे सुद्धा मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. ओके, आता इथे मी फक्त ही डॉट लाईन काढून घेतली आहे. त्यानंतर हा जो पॉइंट आहे आपल्याला या पॉइंटला इथे जोडून घ्यायचा आहे. तर हा पॉइंट किती भरतोय ते आपल्याला बघायचंय. तर हा जो पॉइंट आहे तो आपल्याला टोटल इथे 9.5 इंच भरायला पाहिजे. म्हणजे ही तर जेव्हा आपण हा मुंड्याचा भाग मोजलेला आहे इथं तर हा आपला भरलेला आहे 10 इंच. तर आपण जेव्हा ही लाईन इथे जॉईंट करतो अशी तिरकी, तर ही आपल्याला या पूर्ण गोल आकारापेक्षा अर्धा इंच कमी भरली पाहिजे. तर आपला हा जो आकार आहे तो पूर्ण भरला इथे 10 इंच आणि इथे मी तिरकी रेषा मोजली आहे तर ती भरती इथे आपली 9 इंच. तर इथे ॲटलिस्ट ती 9.5 इंचापर्यंत भरली पाहिजे. त्यामुळे मी इथे हे काय करायचं आहे, टेप जो आहे तो आपण आणखी खाली करून घेऊया. जिथे आपलं 9.5 इंच येणार आहे तिथपर्यंत आपल्याला हे माप घ्यायचं आहे. तर इथे 9.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एवढी जी आहे ती आपली इथे कॅप हाईट येणार आहे. इथे मी हे मार्क केलं. आता हा जो पॉइंट आहे आपण इथे न जोडता इथे जोडायचा आहे. तर मी दोन्ही चान्सेस इथे सांगतेय की प्रत्येक वेळी आपण 3 इंचावरतीच मार्किंग नाही करू शकत. प्रत्येक वेळी बाहीची जी कॅप हाईट आहे ती चेंज होते, प्रत्येक मापानुसार चेंज होते. की असं नाही तुमची बाही जर 6 पेक्षा मोठी आहे तुम्ही 3 इंचापेक्षा जास्त माप टाकायचं आहे, पण कंपल्सरी 3 इंच नाही टाकायचं. तर हे जे माप आहे ते आपल्या फिटिंग मध्ये प्रॉपर बसलं पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला हे माप टाकायचं असतं. तर इथे या पॉइंट पासून मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतले.
आता इथे मी ही रेषा जोडून घेतेय. आता ही रेषा जोडून घेतल्यानंतर या रेषेचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर ही आहे टोटल 9.5 इंच. 9.5चा अर्धा झाला 5.25 इंच. 5.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर हा जो सरळ भाग आहे तिथे आपण घेतला 1 इंचावरती. 1 इंचावरती पॉइंट घेतला. त्यानंतर ही जी लाईन आपण इथे तिरकी मारलेली आहे तिथे आपण जेवढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, आपण हे जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं मार्जिन आपण या रेषेवर टाकायचंय. तर ते मार्जिन आहे आपलं 1.5 इंच. 1.5 इंचावरती मी मार्किंग केलं. ती सरळ रेषा इथे मी आहे तशीच पॉइंट केला आणि तशीच सरळ रेषा मी खाली मारून घेतली आहे. आता या रेषेवरती 5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलंय. ओके. आता इथे आपल्याला हा जो पॉइंट आपण इथे घेतलेला आहे मध्याचा, तिथे आपल्याला नॉर्मल छोटीशी रेषा मारून घ्यायची आहे. आता ही जी रेषा आहे तुम्ही इथे सरळ सुद्धा अशी मारू शकता. ओके. त्यानंतर हे जे आपण पॉइंट इथे घेतलेला आहे तिथे सुद्धा मी एक रेषा मारून घेतेय. आता हा जेवढा पॉइंट आहे त्या पॉइंट वरती आपल्याला इथे हा मध्य भेटलाय. या मध्याच्या आपल्याला दोन्ही साइडला 1.25 इंच अंतर पुरेल एवढं आपल्याला मार्किंग करायचे. म्हणजे या साइडला आपल्या 3 रेषा येतील, या साइडला आपल्या 3 रेषा येतील. तर इथे मी इथे सेंटरला ठेवलंय. इकडनं मी 3 रेषा मोजल्यात. इकडच्या बाजूला 3 रेषांचं मार्किंग केलं. आता आपण मोंड्याचा आकार काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी हा आकार इथे काढून घेतलेला आहे. तर हा आकार काढून झाल्यानंतर आपण इथे दंडघेराचं माप टाकतोय. दंडघेराचं जे माप आहे ते आहे ते आपलं 5.5 इंच, जे की आपण इथे लिहून घेतलं होतं. तर ते 5.5 इंचाचं मी मार्किंग टाकलं इथं. त्यानंतर मी शिलाई मार्जिन टाकली इथे 1.5 इंच. आता या दोन्ही रेषा आपण इथे जोडून घेतोय. तर इथे स्लीवचं जे मार्किंग आहे आपलं इथे तयार झालेलं आहे. स्लीवचं मार्किंग झालंय. आपण आता हे कटिंग करून घेऊयात. नंतर बॅक साइडचा आपण भाग इथे कटिंग केला. आता जो फ्रंट साइडचा भाग आहे तो कटिंग करून घेऊयात. तर मी इथे स्लीवचा पॅटर्न जो आहे सगळा ड्रॉ करून झालाय आपला. इथे कटिंग करून सुद्धा रेडी झालाय. आता हे जे काही पेपर पॅटर्न आहे हे पेपर पॅटर्न यूज करून आता आपण इथे ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तर चला कटिंग पाहूयात. तर आता इथे मी अस्तर इथे मांडून घेतलेला आहे. आता आपण इथे पेपर पॅटर्न ठेवूयात. तर पेपर पॅटर्न ठेवताना सगळ्यात अगोदर जो बॅक साइडचा भाग आहे तो मी इथे ठेवतीये. तर बॅक साइडचा भाग ठेवताना आपण हा जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर तो गळ्याचा जो भाग आहे तो आपण इथे बंद बाजूवरती ठेवतो. तर मी इथे गळ्याचा भाग जो आहे तो इथे बंद बाजूवरती ठेवून घेतलेला आहे. आणि तो पूर्ण पॅटर्न जो आहे तो मी इथे आखून घेतेय. आता हा जो ब्लाउज आहे तो नेहमी साधाच असतो, त्यामुळे जो बॅक साइडचा गळा आहे तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे.
पण जर साधा ब्लाऊज नसेल, म्हणजे जर डिझाईनचा वगैरे गळा असेल, तर तुम्हाला इथे गळा जो आहे तो कटिंग करायची इथे गरज नाही. तुम्ही आहे तशी फक्त इथे सरळ लाईन इथे कट करून घेऊ शकता. हा जो ब्लाऊज आहे आपला गोल गळा शिवायचा आहे, त्यामुळे हे जे बॅक साईडच्या गळ्याचं मार्किंग आहे ते मी आहे तसंच इथे करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते फ्रंटचा पार्ट जो आहे तो ठेवून घेतलाय. आणि बाही जी आहे ते बाहीचं माप जो आहे ते मोठं आहे, तर ते माप आपल्याला लगेच इथे ठेवून घ्यायचं आहे. ते जर आपलं उभ्या साईडला असं बसत नसेल तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं इथे माप जे आहे ते कमी पडते. त्यामुळे हा जो पॅटर्न आहे आपण अशा बाजूने इथे ठेवतोय. मग इथे आपल्याला उरलेले जे काही पार्ट आहे ते आपण ठेवू शकतो. तर इथे पाठीच्या साईडलाच मी ही जी सरळ बाजू आहे तिथे मी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे पॅटर्न जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत. आता पॅटर्न मी इथे ड्रॉ करून घेते. तर ड्रॉ करताना आपण ही जी क्रॉस पट्टी आहे आपण पेपर कटिंग करताना वाढवत नाही, तर त्यासाठी मी इथे खालच्या बाजूने अर्धा ते पाऊण इंच जे कपडा आहे तो आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे, जो की इथे तुम्हाला दिसत आहे मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी इथे मार्किंग करायची आहे. तर एवढा जो कपडा आहे खालच्या बाजूला एक्स्ट्रा आहे. तर मी ते क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेते. इथे मी क्रॉस पट्टीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता फ्रंटच्या भागाचं मार्किंग करतोय. इथे फ्रंटच्या भागाचं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे आपलं फिटिंगचं माप जे आहे त्याचं सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतलं. आता इथे मी स्लीव्ज टाकतेय. तर स्लीव जी आहे आपण कट करतानाच इथे अस्तरची स्लीव्ज कटिंग केलेली आहे, त्यामुळे आपण आहे तशीच इथे कटिंग करून घेतोय. बाहीच्या स्लीवचं पॅटर्न मी इथे मार्किंग करून घेतलंय. आता इथे बाहीचा जो सेंटर आहे तिथे मी सेंटरवरती सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे, तर कटोरी जी आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतली आणि त्याचा पॅटर्न इथे मी आखून घेतलाय. आता हे सगळे पॅटर्न मी इथे कट करून घेतेय. आता जर तुम्ही ब्लाऊज नवीन शिकत असाल तर तुम्हाला जे आहे हे सगळे पार्ट जे आहे एकदम सुटसुटीत आणि अंतर ठेवून इथे कट करायचे आहेत. आता जेव्हा तुमची प्रॅक्टिस होणार आहे, म्हणजे अगोदर मला ब्लाऊज शिवण्याची इथे प्रॅक्टिस आहे, माहिती आहे, त्यामुळे जरी मी इथे पॅटर्न जे आहे जवळजवळ जरी ठेवले तरी सुद्धा त्यांचे शेप जे आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येतात की ही जी लाईन आहे ती आपली फ्रंटच्या भागाची आहे, इथून आपली क्रॉसपट्टीची लाईन चालू होते. तर हे पॅटर्न आपल्याला लगेच लक्षात येतात. पण जर नवीन असेल तर इथे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे हे जे पॅटर्न आहेत तुम्ही थोडं थोडं अंतर ठेवून इथे कट करू शकता.
आपण जेव्हा हा काठाकडचा भाग कट करतो तेव्हा नेहमी आपला हा जो भाग आहे दोन्ही पदराचे खाली आणि वरती ते दोन्ही आपले व्यवस्थित इथे दाबून धरायचे आणि कट करायचे. कारण काय होतं, जेव्हा आपण कटिंग करतो ना तेव्हा ही जी घडी आहे ती इथे मागं पुढं होत असते, तर त्यामुळे जो आपला पॅटर्न आहे तो इथे कमी जास्त सुद्धा होऊ शकतो. तर व्यवस्थित धरायचं. बंद बाजूकडून कटिंग करताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा आपण खुल्या बाजूकडून कटिंग करतो तर तेव्हा नेहमीच आपला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथे व्यवस्थित आपल्याला दाबून धरायचा आहे कपडा, म्हणजे नुसता हात ठेवायचा आहे आणि मग या बाजूची आपल्याला कटिंग करायची, जेणेकरून इकडच्या साईडचा जो कपडा आहे आपला ओपन बाजूचा तो हलणार नाही. तर इथे आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाउज पीस घेऊयात. तर आता हा माझ्याकडे ब्लाउज पीस आहे. हा ब्लाउज पीस मी घेतलेला आहे. तर इथे तुम्ही ब्लाउज वरती डिझाईन जी आहे ती पाहू शकता. अशी इथे नागमोड्या इथे वेवची डिझाईन आहे जी की उभी आहे. अशा उभ्या पद्धतीची ही डिझाईन आहे. त्यामुळे ब्लाउज पीस जो आहे आपण जर नेहमीप्रमाणे अशी मध्यातून जर घडी घातली आणि त्याच्यावरती जर आपण पॅटर्न ठेवून कट केला तर ही जी डिझाईन आहे ती सर्व आपली आडवी होणार आहे. आणि त्यानंतर जो आपला काट आहे आपल्याला बाहीसाठी पाहिजे किंवा पाठीच्या भागासाठी पाहिजे तो सुद्धा आपण इथे नाही टाकू शकत. तर आपल्याला काय करायचंय, हा जो ब्लाउज पीस आहे डिझाईन एकदा बघायची आपली कोणत्या बाजूने आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ब्लाउज पीसची इथे घडी घालायची आहे. तर मी इथे अशी उभी घडी इथे घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यावरती आता पॅटर्न ठेवणार आहे. तर व्यवस्थित पूर्ण घडी मी इथे घालून घेतली आता आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्लाउज जो आहे तो सगळा खालीवर ब्लाउज पीस आहे इथे हा. तर आपल्याला घडी घालताना एकदम ध्यान ठेवून आणि सरळ खालची बाजू जी आहे ती सरळच येणार आहे, डिझाईन जी आहे ती सुद्धा सरळ येणार आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला पॅटर्न इथे ठेवायचा आहे. तर मी इथे घडी घालून घेतलेली आहे. आता या बाजूला मी बंद बाजूवरती पाठीचा भाग ठेवलाय. आता जर ही साईज आहे 36 इंच, पण याच ऐवजी जर इथे 40-44 साईज असली तर तुम्हाला या साईडला इथे जॉईंट सुद्धा येऊ शकतो. तर इथे मी पूर्ण ब्लाउज जो आहे तो व्हिडिओमध्ये दिसत नाही, त्यामुळे मी एकदा कटिंग करून घेते बॅक साईडच्या भागाची आणि त्यानंतर बाकीचा भाग तुम्हाला इथे दाखवते. तर आता हा जो भाग आहे कटिंग करताना सर्व बाजूंनी इथे आपल्याला 1/2 इंच अंतर जास्त ठेवायचं आहे, जिथून आपण कटिंग करणार आहोत त्या बाजूने. बंद बाजूने आपल्याला एक्स्ट्रा मार्किंग ठेवण्याची गरज नसते. आता हा पॅटर्न मी कट केलाय. आता तुम्ही हा भाग जो बघू शकता, आपली ही जी डिझाईन आहे बरोबर उभ्या साईडने आलेली आहे, उभीच डिझाईन आहे आपली आणि काठ जो आहे बरोबर आपल्या पाठीला खालच्या बाजूला इथे येणार आहे. आता बॅक साईड मी इथे साईडला ठेवून घेते आणि बाकीचे पॅटर्न आता मी इथे ठेवून घेते. आता बाकीचे पॅटर्न सुद्धा ठेवताना आता हा जो कपडा आहे ट्रान्सपरंट आहे, म्हणजे खालची बाजू मला इथे दिसू शकते, पण काही कपड्यामध्ये खालची बाजू इथे दिसणार नाही. तर काय करायचंय, जो कपडा इथे जी साईड कमी आहे ती साईड तुम्हाला वरच्या बाजूला घ्यायची आहे, जी साईड जास्त असेल तुम्ही खालच्या बाजूला म्हणजे उलटा कपडा इथे ठेवू शकता. म्हणजे कपडा जो आहे तुम्हाला पॅटर्न कट करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि व्यवस्थित पॅटर्न आपला कट होईल. आता इथे मी स्लीव्स ठेवून घेतलीये. तर स्लीव्सला तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही साईडला आपल्याला इथे जॉईंट येणार आहे. आता जॉईंट जर आहे प्लेन जर कपडा असता आपण संपूर्ण जॉईंट जो आहे तो एका बाजूला घेऊ शकतो, पण इथे आता जर खालच्या बाजूला काट आहे तर आपल्याला स्लीव जी आहे ती एकदम सेंटरला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला या साईडला सुद्धा 2 ते 2.5 इंचाचा जॉईंट येणार आहे आणि त्यानंतर या साईडला सुद्धा आपला 2 ते 2.5 इंचाचा जॉईंट येणार आहे. तर मी ही सुद्धा बाजू कटिंग करून घेतेय आणि त्यानंतर आपण त्याचे जॉईंट कट करणार आहोत.
तर इथे मी स्लीव्ह साईडला ठेवली आहे फक्त. आता इथे आपण फ्रंट, क्रॉसपट्टी आणि कटोरी हे तिन्ही पार्ट इथे कट करणार आहोत. आता इथे क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. मी इथे मध्येच ठेवलेला आहे, कारण खालचा जो भाग आहे इथे तुम्ही पाहू शकता, हा जो खालचा भाग आहे तो इथपर्यंतच आहे. त्यामुळे मी इथे क्रॉसपट्टीचा भाग इथे मधोमध ठेवलेला आहे. आणि हे पॅटर्न जे आहे आपण इथे आता कट करून घेऊया. आता मी इथे कटोरीचं माप कट करून घेतेय. यानंतर क्रॉसपट्टी कट करूया. तर क्रॉसपट्टीला आपल्या सरळ बाजूला मार्जिन ठेवायची गरज नाही, पण जो आपला इथे गोलाकार भाग आहे म्हणजे वरच्या साईडचा भाग, तिथे आपण 1/2 इंचाचं मार्जिन इथे ठेवायचं आहे. एक मी क्रॉसपट्टी कट करून घेतली. आता आपण बाहीचे जे जॉईंट आहेत ते कट करूया. तर बाहीचे जॉईंट कट करण्याअगोदर जो आपला इथे बाहीचा भाग आहे तो आपण एकदा सरळ करून घेऊयात, त्यानंतर जॉईंट कट करूया. आता इथे स्लीव्स कट करण्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता, इथे खालच्या बाजूला जे आहे दोन्ही बाजूला आपला 1/2 इंचाचा इथे जॉईंट येणार आहे. या साईडला सुद्धा 1/2 इंचाचा जॉईंट आहे. त्यानंतर वरच्या बाजूला इथे 2 इंच आहे. आणि उभं जे आहे ती उंची सुद्धा आपली इथे मोजून घ्यायची आहे. तर ती उंची आहे ती आपली 6.5 इंच. तर आपल्याला टोटल ते 7 इंच जॉईंट काढायचं आहे. तर चला आपण कट करून घेऊया. तर आपल्या दोन्ही साइड साठी जॉईंट काढायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे घडी करून घेतली आहे. तर घडीसाठी आपल्या इथे उभा 7 इंचावरती मी 4 पदरी कपडा तयार करून घेतलेला आहे. आता मी इथे सरळ लाईन मारून घेतली फक्त. जिथे आपले हे चारही भाग जे आहे ते इथे सारखे पाहिजे, म्हणजे खालचा जो भाग आहे तो इथे खालीवर नको, अशा पद्धतीने मी इथे घेतलेली आहे घडी करून. इथे सरळ लाईन मी मारून घेतली. आता इथे एका बाजूला आपला जो आहे हा जो पार्ट आहे तो 2 इंच आहे. तर आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. त्यामध्ये काय होणार आहे, 1/2 इंच जो आहे तो आपला जॉईंट मध्ये जाणार आणि 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्राचा कपडा पाहिजे. त्यासाठी मी इथे 3 इंच घेतलं. त्यानंतर खालच्या बाजूला जे आहे ते इथे 1/2 इंचाचं जॉईंट आहे. त्यामुळे 1/2 प्लस 1 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हा जो पॉइंट आहे आपल्याला जोडून घ्यायचा असा क्रॉस मध्ये. बस एवढाच आपला इथे जॉईंट आहे. आणि एवढ्याच कपड्यामध्ये आपले 4ही जॉईंट निघाले, म्हणजे फ्रंटच्या भागाचे 2 आणि बॅक साइडचे 2. तर ते कसे कट झाले ते सुद्धा दाखवते. कटिंग करताना सगळे भाग आपले व्यवस्थित कट होतील याची काळजी घ्यायची आहे. तर इथे हा जो काही पार्ट आहे, आता हा जो एक्स्ट्राचा कपडा मी साईडला ठेवते आणि तुम्हाला दाखवते आपण जॉईंट जे आहे ते कशा पद्धतीने काढले आहे. आता हा सरळ भाग आहे आपला, तो आपला इथे जॉईंट होणार आहे. म्हणजे हा तुम्ही पाहू शकता, हा जॉईंट झाल्यानंतर 1/2 इंच आतमध्ये जाणार आणि हा आपला जॉईंट इथे होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपला
इकडच्या साईडला हा जॉईंट होणार आहे सरळ भागात. तर ओके, आपली स्लीव सुद्धा इथे कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर उरलेला जो काही आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे, त्या मेन फॅब्रिकच्या कपड्यातून आपल्याला गळ्यासाठी लागणाऱ्या ज्या पायपिंगसाठी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला कट करायची आहे. त्यानंतर अस्तरच्या भागातून आपल्याला हुकलूकसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजची कटिंग जी आहे ती व्यवस्थित बघितलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर मैत्रिणींनो, आज जी काही आपण पेपर कटिंग बघितलेली आहे स्लीवची, त्यासोबतच आपण कपड्याची सुद्धा कटिंग कशा पद्धतीने करायची आहे त्याची सुद्धा माहिती बघितलेली आहे. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.